नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वेद्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण आज टरबूज व खरबूज पिकातील सर्वात मोठा व घातक रोग म्हणजेच मर या रोगाविषयी माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम आहे मर रोगाला कारणीभूत असलेला जीवाणू। पहिला आहे फ्युझेरियम ऑक्झोस्पोरियम, दुसरा आहे रायझोक्टोनिया सोलानी आणि तिसरा आहे पिथियम स्पेसिस। मित्रांनो, ह्या ज्या काही बुरशी आहे ह्या मातीजन्य बुरशी आहे, ज्या ओलसर आणि उष्ण परिस्थितीत सर्वात जास्त आपल्या रोगावर परिणाम करतात। मित्रांनो, हे रोग आपल्या पिकामध्ये आला की आपल्या पिकामध्ये काय लक्षणे येतात। अंकुरणानंतर रोपे हे कुजतात व जमिनीजवळील खोड हे पातळ होऊन मरते, त्यालाच आपण डॅम्पिंग ऑफ असे म्हणतो। वाढीच्या अवस्थेत पाने ही पिवळी पडतात, वेल कोमेजतो, खोडाच्या आतील भागात तपकिरी काळपट रेषा दिसतात, शेवटी पूर्ण रोप हे कोमेजून मरून जातं। मित्रांनो, मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपण काय प्रतिबंध व उपाय हे केले पाहिजे। पहिला आहे पिकांची ही फेरपालट केली पाहिजे। जर मित्रांनो तुम्ही यंदाच्या वर्षी जर खरबूज किंवा टरबूज केला असेल तर तुम्ही त्या रानामध्ये कमीत कमी 3 वर्ष काकडी वर्गातील कोणतेही पीक घेऊ नका। रोगमुक्त आपण बियाणे हे लागवड केली पाहिजे। मातीत आपण पाणीचा संचयन होऊन दिलं पाहिजे। रोगाची लागण झालेल्या रोप हे शेतातून बाहेर काढून नष्ट केले पाहिजे। नीट कुजलेले शेणखत, गांडूळ खत हे वापरले पाहिजे। मर रोग आपण 2 पद्धतीनं नियंत्रण करू शकतो। पहिला आहे रासायनिक नियंत्रण। त्यामध्ये आपण सिंचनाद्वारे किंवा फवारणीद्वारे जे काही 22 आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। दुसरं म्हणजे M45 हे 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। तिसरं म्हणजे रेडोमिल हे 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। चौथं म्हणजे ब्लू कॉपर हे आपण 3 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। आणि पाचवं म्हणजे टिल्ट हे आपण 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। दुसरा आहे जैविक नियंत्रण। यामध्ये आपण ट्रायकोडर्मा व्हिरडी हे 4 लिटर प्रति एकर साठी वापरून ड्रेचिंग करू शकतो। मित्रांनो, हा ट्रायकोडर्मा मातीमध्ये टाकल्यास मातीतील हानिकारक बुरशी नष्ट करतो। दुसरा आहे सुडोमोनास फ्लोरिसन्स, हा मुळांची वाढ सुधारतो आणि बुरशी विरुद्ध पिकाला लढण्यास मदत करतो। मित्रांनो, जर मर आपल्या पिकामध्ये येऊ न द्यायची नाहीये तर आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे। नेहमी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे ठेवले पाहिजे। अति ओलावा हा टाळला पाहिजे। जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढवणे म्हणजेच उपयुक्त जीवाणू वाढवणे। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।